नमस्कार, मी माधुरी वैद्य. लोकशाही राज्यपद्धती असलेल्या अमेरिकेमध्ये ट्रम्प हे निवडून आले, अध्यक्ष झाले आणि त्यांना आपण राजा असल्याचा साक्षात्कार झाला. ते एखाद्या लहरी राजाप्रमाणे वागायला लागले. पहिल्यांदा त्यांनी स्वप्न बघितलं इराणला युद्धामध्ये 2 दिवसात नेस्तनाबूत करण्याचं. पण 31 दिवस झाले तरी अजूनही इराण ठामपणे उभा आहे आणि अत्यंत तीव्र अशा पद्धतीने इस्रायलवर त्याचप्रमाणे आखाती देशांवर हल्ले करते. अमेरिकेचे जे एअर बेस आहेत ते सुद्धा इराणने उद्ध्वस्त केलेले आहेत गल्फ कंट्रीजमधली. आणि एवढं होऊन सुद्धा ट्रम्प आता पुन्हा दुसरं स्वप्न बघतायत, ते म्हणजे क्युबामध्ये सत्तांतर घडवून आणण्याचं. हे सर्व पाहून अमेरिकन जनता जी आहे ती अत्यंत संतप्त झालेली आहे. लाखोनी लोक रस्त्यावर उतरलेत आणि ते निषेध व्यक्त करत आहेत. इस्रायलमध्येही काही वेगळी परिस्थिती नाही आहे. तिथली लोकंसुद्धा आता युद्धाला कंटाळलेली आहेत आणि ते सुद्धा सरकारचा निषेध करत आहेत आणि पोलीस त्यांना पकडून त्यांना मारून कस्टडीमध्ये टाकतात. आणि या उलट इराणची जनता मात्र हजारो लोक मरण पावल्यावर सुद्धा या युद्धामध्ये ठामपणे सरकारला पाठिंबा देत आहेत आणि त्यामुळेच हे युद्ध अजूनही तीव्रतेने चालू राहिलेले आहे. होर्मुझ जी समुद्र रस्ता आहे तो इराणने आता शत्रू पक्षासाठी बंद केलेला आहे. आणि आता तर इराण जी दुसरी त्यांची समुद्रधुनी आहे ती आहे बाब अल मंडब, ती सुद्धा बंद करण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे त्या पद्धतीने इराण विचार करतोय. आणि तसं झालं तर युरोपियन कंट्रीजना त्यांच्या जहाजांच्या वाहतुकीसाठी खूप मोठा फटका बसणार आहे, कारण ती वाहतूक बंद होणार आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, त्याचप्रमाणे सिंगापूर, मलेशिया, थायलंड, पाकिस्तान, श्रीलंका या देशांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर वाढलेत आणि कित्येक पेट्रोल पंप हे बंद झालेले आहेत. पाकिस्तानने तर आता 4 आणि 5 या तारखेला बहुतेक लॉकडाऊन जाहीर करण्याचा विचार केलेला आहे. आणि भारतामध्ये मात्र युद्ध चालू असताना सुद्धा होर्मुझ या समुद्रधुनीमधनं जहाजं हळूहळू का होईना पण निश्चितपणे भारतात येत आहेत. त्यांना विरोध केला जात नाही आहे. आणि आता त्याचप्रमाणे जर युद्धाला सामोरं जायची वेळ आली तर भारत काय करणार आहे असा विचार सगळ्यांनाच पडला असेल. पण युद्ध सुरू होण्याच्या आधी, म्हणजे युद्ध सुरू होऊन तर फक्त महिना झाला आहे, पण त्या आधीपासून भारताला जाणीव आहे की आपण तेल आणि गॅस या बाबतीमध्ये स्वावलंबी झालं पाहिजे. तेल काढणाऱ्या विहिरी, म्हणजे खोदून तेल काढणाऱ्या विहिरी, ज्या 73 विहिरी आहेत त्या, आणि 300 वर्कओव्हर म्हणजे इतर ज्या तेल विहिरी आहेत त्यांची दुरुस्ती किंवा त्यांचा मेंटेनन्स, या सगळ्यामुळे भारताने गेल्या 10 वर्षात झालं नाही असं विक्रमी उत्पादन केलेलं आहे. त्याचप्रमाणे 139 मिलियन टन कोळशाचं उत्पादन NCLने केलेलं आहे. त्यामुळे एकीकडे स्वावलंबी बनण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि त्याचबरोबर दुसरीकडे इतर देशांबरोबर त्या संदर्भातले करार केलेले आपल्याला पाहायला मिळतात. तीच गोष्ट खतांची सुद्धा आहे. भारतातल्या बंद पडलेल्या
युरियाच्या फॅक्टरीज आता सरकारने सुरू केलेल्या आहेत. त्यातली एक आहे गोरखपूर. आणि त्याचप्रमाणे नवीन प्रकल्पसुद्धा सुरू केलेले आहेत. आणि तेल आणि गॅस याप्रमाणेच इतर देशांबरोबर सुद्धा खतांच्या बाबतीतले करार जे आहेत ते भारताने केलेले आहेत. आता जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल अशी आशा तर म्हणता येणार नाही, पण युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल की काय अशी शंका आता सगळ्यांना येते. आणि या बाबतीत भारत काय करणार आहे? तर दिल्लीमध्ये भारताच्या सुरक्षिततेच्या संदर्भात वेगवान हालचाली सुरू झालेल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावून बैठक घेतली आहे आणि त्यांना काही सूचना केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे अजित डोभाल जे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आहेत, त्यांनी 3 तास हाय सिक्युरिटी मीटिंग घेतली. राजनाथ सिंग रक्षामंत्री हे सुद्धा निरनिराळ्या मंत्र्यांबरोबर चर्चा करतात. पंतप्रधान मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह, रक्षामंत्री राजनाथ सिंग आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची हाय पॉवर कमिटी बनवलेली आहे. नुकतंच उत्तर प्रदेशातल्या नोएडा इथे जेवर या विमानतळाचं उद्घाटन झालं आणि त्या उद्घाटनाच्या वेळेला पंतप्रधान मोदींनी जनतेला शांत राहून धैर्याने एकजुटीने संकटाला सामोरं जाण्याचं आवाहन केलेलं आहे. दिल्ली आणि इतर ठिकाणी आतंकवादी पकडले जात आहेत आणि त्यामुळेच जर युद्ध परिस्थिती निर्माण झाली तर भारताचं सरकार जे आहे ते लोकांची सुरक्षितता आणि त्याचप्रमाणे त्यांच्या ज्या गरजा आहेत रोजच्या त्या पुरवण्यासाठी कटिबद्ध राहील असं एकंदर दिसतं आहे. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.